तर नमस्ते सर्वांना, छाया व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। मी ही भाजी पहिल्यांदाच बनवित आहे, कारण आजपर्यंत मला ही भाजी आवडत पण नव्हती आणि मला बनवता पण नव्हती येत, म्हणून म्हटलं चला आज पहिल्यांदा बनवत आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। तर सर्वप्रथम शेंगा बारीक कापून त्याची साल काढायची। तर तेलामध्ये कांदा, टमाटर आणि थोडा मसाला, तिखट, मीठ, हळद आणि थोडी धने पावडर आणि जिरे पावडर पण टाकलेला आहे। आणि मसाला चांगला शिजल्यावर मी त्यामध्ये ह्या शेंगा टाकलेल्या आहे। थोडी भाजी शिजल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे। शेंगदाण्याचा कूट ना मी चांगला बारीक नव्हता केला, त्यामुळे ना ते खाताना जरा दाताला लागत होते। पण जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा शेंगदाण्याचा कूट चांगला बारीक करा, म्हणजे ते दातामध्ये येत नाही आणि थोडं चविष्ट पण लागतं। थोडा सांबार पण टाकलेला आहे त्याच्यात आणि झाली ही भाजी तयार। आता मी भाजी पहिल्यांदा बनवल्यानंतर कशी टेस्ट लागते तर बघूया। नमस्ते सर्वांना, छाया व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला, आज सगळी कामं वगैरे आटोपली, आरामही झाला आणि आमचा निर्मी इथे छान झोपलेला आहे। तर मी मिशोवरून काही प्रॉडक्ट्स बोलवले होते, म्हणजे कपडे वगैरे असे बोलवले, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते शेअर करते। तर सर्वात आधी दाखवते मी तुम्हाला, आणि बनकर थोडंसं। तर हा एक ड्रेस बोलवला आहे मी राणीसाठी, बघा छान वर्क वगैरे आहे याच्यावरती, आहे वरचा छान बाईवर अशी डिझाईन आणि लेस वगैरे लावलेली आहे आणि वर्क खूप छान आहे आणि कलर खूप मस्त आहे याचा, आणि खाली पण असं छान थोडं कटवर्क सारखं दिलेलं आहे। आणि हा आहे प्लाझो, म्हणजे प्लाझो सारखाच येते, असं छान खाली हे बघा असं आहे, आणि याला छान अशी खालून लेस लावलेली आहे आणि कलर खूपच छान आहे, मला खूप आवडला हा कलर। आणि याच्यावरची ही ओढणी पण खूप मस्त आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे, अशी छान याला लेस लावलेली आहे, व्हाईट कलरची लेस, आणि ग्रीन मध्ये वेगळाच ग्रीन कलर आहे याचा, पण कापड इतका सॉफ्ट आहे हा, म्हणजे उन्हाळ्यात वगैरे आपण वापरू शकतो याला, एकदम मस्त कपडा आला। म्हणजे मला माहित नाही, म्हणजे वाटलं नाही की मिशोवरून इतकं छान प्रॉडक्ट येऊ शकते। म्हणजे आपण मिशोवरून ना, मी पण थोडी घाबरतच शॉपिंग करते, आणि हे मी आता गुढीपाडव्यामध्ये सेल चालू होता,
तर हे तेव्हा बोलवलं आणि फक्त 800 रुपयामध्ये इतका छान ड्रेस आला. आणि हा आहे कार्गो जीन्स. हा पण मी मिशोवरूनच बोलवला. हा फक्त 250 रुपयाला झाला. हा पण जेव्हा सेल चालू होता तेव्हाच बोलवला मी. हा पण खूप मस्त आला, म्हणजे 250 रुपयामध्ये खूपच छान. कापड इतका सॉफ्ट आहे याचा, खूप मस्त आहे हा. आणि हे 3 टॉप या कार्गो जीन्सवरती 3 टॉप बोलवले. 350 रुपयामध्ये 3 टॉप आले. हे पण मी सेल चालू होता तेव्हाच बोलवले. बघा इतका सुंदर दिसते ना कलर. आणि 350 रुपयामध्ये 3 म्हणजे काहीच नाही ना, म्हणजे खूपच स्वस्त मिळाले. हाय मी जेव्हा राणी याला घालेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कसे दिसते म्हणून. हा बघा, हा दुसरा, हा क्रीम कलर आहे आणि हा मरून कलर आहे. ब्राऊन आहे तो, मरून कलर आहे हा, मरून. आणि हा एक आहे ब्लॅक. हा पण छान आहे. पण ह्या तिन्ही टॉपचा ना कापड इतका सॉफ्ट आहे, म्हणजे उन्हाळ्यात पण तुम्ही वापरू शकता याला. हे बघा खूपच छान टॉप आले. 350 मध्ये म्हणजे खूपच छान स्वस्त मिळाले. आणि ह्या आहे कपाटामध्ये ठेवण्याच्या बॅग. म्हणजे आपण याच्यात कपडे वगैरे, आपल्या कपाटामध्ये कसं खूप अस्ताव्यस्त कपडे पडलेले राहतात ना, तर त्याच्यामुळे आपण अशा बॅगमध्ये जर छान व्यवस्थित लावून ठेवले तर आपल्याला वेळेवर कपडे सापडतात आणि आपलं कपाटही खूप चांगलं ऑर्गनाइज राहतं. म्हणजे असं खूप गजगज नाही वाटत कपाटात. नाही मग आपण खूप सारे कपडे कोंबून ठेवतो, त्याच्यामुळे वेळेवर आपल्याला कुठलंच काही सापडत नाही. तर हे असे 3 बोलवले, हे 3 आले. याची प्राइस बहुतेक हे ना 200 ते 250च्याच दरम्यान आहे. पण हे पण छान आहे, कापड याचा पण चांगला आहे. आणि हे इथून म्हणजे आपल्याला असं पाहायचं असलं ना तर याच्यामधून असे लवकर दिसते की आपण इथे कुठले कपडे ठेवले म्हणून. तर आपण याच्यात बेडशीट आपण ठेवू शकतो, ब्लँकेट वगैरे कुठलेही कपडे आपण छान ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. तर हे मी 3 बोलवली. हे पण मी सेलमध्येच बोलवले, म्हणजे त्यावेळेस गुढीपाडव्याला जेव्हा सेल चालू होता, 8 दिवस सेल चालू होता, माहीत असेल तुम्हा लोकांना. तर त्या सेलमध्येच मी हे प्रॉडक्ट बोलवले आणि मला म्हणजे खरंच अनपेक्षित होतं की इतके चांगले येतील म्हणून, पण खरंच खूप छान आले. आणि माझ्यासाठी मी एक फुटवेअर बोलवली. ही 350 रुपयाची झाली. बघा किती सुंदर कलर आहे आणि माप एकदम परफेक्ट आलं. म्हणजे मला 5 नंबर पाहिजे तर मी 5च नंबर बोलवला, पण एकदम परफेक्ट माप आला. म्हणजे वापस करण्याची काही गरजच पडली नाही आणि म्हणजे खूपच सुंदर दिसते. बघा मार्केटमधून जर घ्याल ना तर 350 रुपयात काहीच मिळत नाही. म्हणजे ही मार्केटमध्ये जर पाहिली तर जवळपास 600 ते 700च्या दरम्यान आहे, पण मला 350 रुपयामध्ये खूप छान मिळाली. आणि याचा कलर पण खूप मस्त आहे, म्हणजे बाहेर घालण्यासाठी खरंच खूप छान आहे. आणि मला घर सजवण्याची खूप हौस आहे. मला घर सजवायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी काही ना काही फ्लॉवर पॉट वगैरे असं म्हणजे डेकोरेशनचे आयटम मागवत राहते. तर यावेळेस मी असा छोटासाच मागवला. हा एक फ्लॉवर पॉट छोटासाच आहे पण छान आला. तर चला, ही होती माझी मिशोवरून ऑनलाईन केलेली शॉपिंग. तर मला खूप छान प्रॉडक्ट्स आले, तर त्याच्यामुळं म्हणजे मला असं सांगावंच वाटतं की जेव्हा सेल चालू असते तेव्हा तुम्ही पण मागवत जा आणि खरंच मिशोवरून चांगल्या येतात वस्तू. तर चला, कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग. आणि इथेच मी आता माझा व्हिडिओ एंड करते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, बाय.